हाय एव्हरीवन. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता क्वेश्चन 7 घेतला होता. आता आपण पुन्हा बघतो NMS पेपर 2चा 60चा आहे इतिहास. इतिहासाचा आहे 15 क्वेश्चन करण्यात यायचं. पुन्हा एक नवीन व्हिडिओ येईल. तर बघा क्वेश्चन नंबर 8 7 झाले तिथं. क्वेश्चन नंबर 8 बघायचं. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिली? खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिली? गुलामगिरी लिहिली नाही, लिहिली नाही म्हणत आहे. क्वेश्चन वाचताना थोडंसं नीट वाचायचं. आता जसा मी अटकलो होतो तुम्ही पण अटकून जाल. तर बघा लिहिले नाही म्हणत आहे. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूर, सार्वजनिक सत्यधर्म आणि सत्यार्थ प्रकाश. तर बघा गुलामगिरी तर लिहिलंच, गुलामगिरी लिहिलंच, शेतकऱ्यांचा असूड पण लिहिलं आणि सार्वजनिक सत्यधर्म पण लिहिलं, पण सत्यार्थ प्रकाश नाही. सत्यार्थ प्रकाश लिहिले नाही. म्हणून योग्य उत्तर काय आहे तर 4. योग्य उत्तर काय आहे तर 4 आहे. आणि हा कोणी लिहिला तर हा कोणी लिहिला? स्वामी दयानंद सरस्वती. हा कशावर होता तर वेदावर भाष्य करणारा ग्रंथ होता. वेदावर भाष्य करणारा ग्रंथ होता. तर हा स्वामी दयानंद सरस्वती वेदा. आणि यांचा एक काय म्हणतात ब्रीदवाक्य होता. वेदांकडे परत चला, वेदांकडे परत चला. हा त्यांचा ब्रीदवाक्य होता. आणि हा कोणत्या समाज आहे? हा स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. आर्य समाज. आता आपण सगळे समाजावरच घेऊ. एक क्वेश्चन अधिक एकदा एक क्वेश्चन घेऊ. तर हा कधी स्थापन झाला बाबा तर 1875. कधी झाला? 1875. याच्यानंतर एक क्वेश्चन घेऊ तुम्ही. क्वेश्चन नंबर 9, प्रश्न क्रमांक 9. हे आपण दुसरा पेन वापरतो. प्रश्न क्रमांक 9. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? कोणी केली? हा आपल्याजवळ क्वेश्चन आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन देतो मी. एक आहे स्वामी विवेकानंद, दुसरा आहे स्वामी दयानंद सरस्वती, तिसरा आहे राजाराम मोहन राय, आणि चौथा आहे कोणता राहिला रे बाबा? हा ठीक राहिला महात्मा फुले. तर मला सांगायचं तू तर कोणता आहे तर आपण नीट बघला तर सत्यशोधक क पाहिजे तर क नाही लिहिला आपण. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनीच गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणाचे कसब आणि सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ लिहिले. त्याच्यानंतर कोणी कोणते समाज चालू केले ते पण आता आपण सांगू द्या. याच्यामध्ये स्वामी विवेकानंद. काय आहे स्वामी विवेकानंदाबद्दल तर रामकृष्ण मिशन कधी झाले ते पण सांगतो. पहिल्यांदा एक मिशन वगैरे सर्व सांगतो. राजाराम मोहन राय काय आहे? ब्राह्मण समाज. ब्राह्मण समाज. स्वामी दयानंद सरस्वती आता सांगितलं मी काय आहे तर आर्य समाज. एक समाज अधिक बाकी आहे, एक समाज बाकी आहे. तर बघा जो आपल्याला शिकणे तो समाज बाकी आहे. मला तर वाटते हा नाव न लिहिता तो नाव लिहायला पाहिजे होता, पण माझ्या तोंडामध्ये तो आला तोच लिहिला. हा तर स्वामी विवेकानंद,
काय आहे? हां, आता आपल्याला काय म्हणलं तुम्ही एक एक आपल्याला काय सन माहीत पाहिजे ते. हां, यांचा काय होता 1897ला. 1897ला यांनी काय केलं, रामकृष्ण मिशन स्थापित केलं. कोणी? स्वामी विवेकानंद यांनी. स्वामी विवेकानंदांनी 1897ला रामकृष्ण मिशन स्थापित केलं. तर यांचे गुरु कोण? तर रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस हे यांचे गुरु होते. आणि त्याच्यानंतर ब्राह्मो समाज. तर ब्राह्मो समाज कोण आहे? राजाराम मोहन राय. कधी केला बाबा? 1828. 1828ला याने ब्राह्मो समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी काय केलं? सत्यशोधक समाज. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज तर यांनी कधी केला बाबा? तर 1873ला यांनी ब्राह्मो सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणी? महात्मा फुले यांनी. याच्यानंतर एक समाज जर पुन्हा सांगूनच देतो, कोणता आहे? प्रार्थना समाज. प्रार्थना समाज. प्रार्थना समाज कोणी केला आहे? तर आत्माराम तरखडकर. आत्माराम तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10. तर प्रश्न क्रमांक 10 घेऊन अशा प्रकारचे प्रश्न येतात की घटना काला आणि क्रमे लावा म्हणतात. घटना म्हणजे पहिले कोणती घटना घडली, तिच्यानंतर कोणती आणि तिच्यानंतर कोणती, हे आपल्याला काळानुक्रम म्हणजे ते त्याच्या वर्षानुसार आपल्याला लावले. तर बघा, सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाह, भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात, कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठाची स्थापना. हे प्रश्न बघा, हे प्रश्न जे आहेत ना, हे मागच्या वर्षी जे म्हणजे 2019, 2019, 20, 22ला अशा टाईपचे प्रश्न आहेत जास्त करून. 21ला, 20, 21ला या टाईपचे जास्त प्रश्न आलेले आहेत. म्हणून आपण यावर आता असे पण प्रश्न घेऊ. तर बघा सतीबंदीचा कायदा कोणी केला ते पण सांगतो आणि कधी झाला ते पण सांगतो. पेन बदलून घेतो पहिल्यांदा. तर बघा, सतीबंदीचा कायदा 1829ला झाला. 1829ला झाला सतीबंदीचा कायदा. आपण मग त्याला कालानुरूप लावू आणि योग्य पर्याय निवडू. तर 1829ला झाला. तर हा कोणी केला आहे बाबा? तर लॉर्ड बेटिंग. आणि त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह. चला, विधवा पुनर्विवाह कधी झाला बाबा? विधवा पुनर्विवाह सांगा लवकर. विधवा पुनर्विवाह 1856. कोणी केला? लॉर्ड डलहौसी लिहितो, डलहौसी. त्याच्यानंतर भारतात पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात. भारतात जो शिक्षण आला, इंग्रजी शिक्षण वगैरे, तो शिक्षण कोणी आणला आणि कधी आला? तर 1835ला आला. कोणी आणला? तर मेकॉले. हा. त्याच्यानंतर कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठाची स्थापना. तर हा कधी झाला? तर 1857ला झाली. याचं काही नाही आहे. 1857ला कोणी? कलकत्ता, मुंबई व मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली. तर आपल्याला पर्याय निवडणे आहेत. तर बघा, 1829 पहिल्यांदा होईल 1 नंबरला. 1 नंबर कुठं आहे? तर इथं 1 नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 2च करेक्ट येऊ शकतो. बघा, तरी पण जोडू आपण. 1829 1 झाला, 1835 2 झाला, 1856 3 झाला आणि 1857 4 झाला. म्हणजे हा योग्य पर्याय आपल्याला निवडता येईल. या प्रकारचे प्रश्न असे परीक्षामध्ये येत राहतात. आता याच्यानंतर आपण 2-3 प्रश्न असेच घेऊ. पहिल्यांदा आपण जे आता आम्ही जे काढलेले आहेत त्यांच्यावर घेऊ. आणि हे जे आहेत ना, ही परीक्षेमध्ये सर्वात जास्त विचारले जातात. सर्वात जास्त म्हणजे सर्वातच जास्त. तर क्रमांक 11, अमेरिका व कॅनडा येथील भारताने कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची, की गदरची, की अभिनव भारतची, की अनुशीलन समितीची? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे गदर संघटना केली. याच्यामध्ये मुख्य कोण कोण होते?
तर लाला हरदयाल, दुसरा होता डॉक्टर पांडुरंग खानखोजे आणि तिसरे होते, हे मुख्य प्रमुख होते, तिसरे होते भाई परमानंद हां. त्याच्यानंतर आपण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनकडे जाऊ. तर याच्यामध्ये काय आहे, तर हे चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, राजगुरू सुखदेव यांच्या मिळून हे प्रमुख होते, या संघटनेचे काय प्रमुख होते, यांच्या मिळून यांनी ही हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना स्थापना केली. तर ही फिरोजशाह कोटला मैदानावर कुठे गेले याची, फिरोजशाह कोटला मैदानावर, कुठं, कधी तर 1928ला फिरोजशाह कोटला मैदानावर यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. त्याच्यानंतर अभिनव भारतबद्दल जाणून घेऊ आपण. अभिनव भारत काय आहे, अभिनव भारत काय आहे, तर अभिनव भारत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली आहे. कोणी, स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. या संघटनेला पहिल्यांदा यांचं या संघटनेचं नाव होता मित्रमेळा. याचं नाव बदलून अभिनव भारत असं झालं. मित्रमेळा संघटना. त्याच्यानंतर आहे अनुशीलन समिती. हे बंगाल प्रांतामध्ये होती. अनुशीलन समिती जी आहे ना, ही बंगाल प्रांतामध्ये होती. हिच्या 500च्या वर शाखा होत्या. किती होते, 500च्या वर शाखा होत्या. 500च्या वर शाखा होत्या. 500च्या वर. याच्यामध्ये दोघं प्रमुख होते. दोघे पण बंधूच आहेत, दोन बंधूच आहेत. एकाचं नाव आहे अरविंद घोष, ऐकलं असेल तुम्ही, अरविंद घोष. आणि दुसरा बरिंद्र घोष. दोघे बंधूच आहेत. बरिंद्र कुमार घोष असेल, बहुतेक मी बरिंद्र घोषच देतो. बरिंद्र कुमार घोष आहे, बहुतेक बरिंद्र कुमारच घोष आहे. बरिंद्र कुमार घोष आणि अरविंद घोष यांनी अनुशीलन समितीची स्थापना केली. नाही, हे मेन प्रमुख होते. तर याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12 घेऊ. क्वेश्चन नंबर 12, भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला. तर हा संदेश कोणी दिला याच्याबद्दल आपला प्रश्न आला. आणि एक नंबर. आणि मी पण तुम्हाला म्हणतो, विद्यार्थी मित्रांनो, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत आपण येणारी परीक्षा पास होत नाही तोपर्यंतच अभ्यास करत राहा. आपला जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, आपण आता कशासाठी अभ्यास करणार, याच्यासाठी एक ध्येय घ्यायचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचतपर्यंत त्याचा अभ्यास करायचा. तर भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिला. तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी दिला. तर हे कशा संबंधित होते रे बाबा, आता मी थोड्या वेळा पहिले सांगितलं होतं. तर यांनी रामकृष्ण मिशन स्थापन केलं होतं. रामकृष्ण मिशन स्थापन केला होता. आणि बाकीचे तर सांगितलेच आहे. तर याच्यानंतर तर प्रश्न क्रमांक 13 भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड होता. दोन युग झालेले आहेत.
म्हणजे एक आहे मवाड आणि एक आहे जहाल. तर याच्यामध्ये दोन्ही पण युग यांचा कालखंड विचारला जातो. तर सर्वात पहिले कोण घडलं तर मवाड आहे आणि नंबर 2ला आहे जहाल. तर बघा जहाल युगाचा कालखंड काय आहे तर 1905 ते 1920 हा याचं योग्य उत्तर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर हा आहे. आणि त्याच्यानंतर मवाड युगाचा कालखंड विचारला तर हा आहे मवाड युग. मवाड युग मवाड कालखंड. याच्यामधील नेते कोण, याच्यामधील नेते कोण, तर बघा पहिल्यांदा जहालावर प्रश्न होता. तर जहाल काय सांगता येत नाही. या मागच्या वेळेस जहालावर प्रश्न विचारला, आता सामोरच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मवाळावर पण विचारू शकते. तर 1905 ते 1920 1905 ते 1920 हा जो कालखंड आहे हा कोणाचा आहे जहाल युगाचा कालखंड आहे. जहाल युगाचा कालखंड याच्यामधील 3 नेते कोण कोण तर मेन मुख्य नेते काय आहेत तर लाल बाल पाल. तुम्ही असेच आठवण ठेवायचं लाल बाल आणि पाल. लाल बाल पाल. लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. तर याचं काम कोणता हे नाही का हे शांततेच्या मार्गावर चालणारे आणि हे तीव्र संघर्ष करून सणारे आपल्याला स्वराज्य प्राप्त करणे असा त्यांचा मत होता आणि याच्या शांततेच्या मार्गावर. तर याच्यामध्ये कोण कोण होते तर याच्यामध्ये होता फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्याच्यानंतर एक होता गोपाळकृष्ण गोखले. हे तिघे या मवाळ युगाचे पुढारी होते आणि हे 3 जहाल युगाचे पुढारी होते. तर याच्यानंतर क्वेश्चन नंबर आपण 14वर जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश आहे. तर याचं योग्य उत्तर आहे तर बघा पहिल्यांदा ऑप्शन वाचून घेऊ. भारत सेवक समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज की सत्यशोधक समाज. तर याचे योग्य उत्तर आहे भारत सेवक समाज. याचे संस्थापक कोण तर गोपाळकृष्ण गोखले. तर याला नामदार गोपाळकृष्ण गोखले हे याचे संस्थापक होते म्हणजे यांनी स्थापन केलं. तर यांचा एकच उद्देश होता शिक्षणाचा प्रसार करणे आणि जाती धर्म नष्ट करणे. तर प्रार्थना समाज बघा प्रार्थना समाजाबद्दल मागे सांगितलं नाही तर प्रार्थना समाजाबद्दल सांगून देतो. तर प्रार्थना समाज आहे. प्रार्थना समाजा पूर्वी एक परमहंस सभा होती. परमहंस सभा ही कधी झाली ते तर 1948ला. कधी झाली हे 1948ला. 1948ला झाली. कोणी केली तर दादोबा पांडुरंग तडखरकर. दादोबा पांडुरंग ठीक आहे तडखरकर आहे. दादोबा पांडुरंग तडखरकर ठीक आहे. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी ही परमहंस सभा स्थापित केली होती आणि त्याच्यानंतर ही जी विसर्जित झाली ही सभा विसर्जित झाली. मग त्याच्यानंतर याचे जे सभासद होते त्यांनी मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली. कोणी सभासदाने. आणि अध्यक्ष कोण होते पहिले अध्यक्ष कोण होते तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तडखरकर हे काय होते या प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. सत्यशोधक समाज तुम्हाला माहितच आहे. महात्मा फुले. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. वेदांकडे परत चला. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 घेऊ. तर शेवटचा प्रश्न आजचा
गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन एक आहे दादाभाई नौरोजी, दुसरा आहे लाला लजपत राय, तिसरा आहे लोकमान्य टिळक आणि चौथा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. तर मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला, त्याला म्हणतो गीता रहस्य. चेंज करतो बाबा. कोणता आहे? लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य लिहिला. ठीक आहे, योग्य उत्तर आपला हा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर 1857च्या स्वातंत्र्य समर हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. यांच्याबद्दल काही नाही आहे. तर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट्स करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा झाला असाल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा.